तर मुंबईमध्ये अशा 2-3 मतदारसंघ आहेत जिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीमध्ये निवडून येऊ शकतो. मात्र ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. तिथे कुठेतरी काँग्रेसची अशी इच्छा होती की ती जागा काँग्रेसला सोडावी. तर आता जेव्हा संजय राऊत बोलतात किंवा जेव्हा उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून हे कुठेही स्पष्ट होत नाही की त्यांच्या पहिल्या यादीमध्ये काही बदल होईल किंवा उमेदवार किंवा ती जागा काँग्रेसला सुटेल. तर आता तुम्ही मुंबईमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे का फक्त आकडा वाढवण्यासाठी तुम्ही मुंबईतल्या उरलेल्या 2 जागा घेणार आहात? असं आहे की आमच्यासमोर ध्येय खूप मोठं आहे. ध्येय आहे हा देश. हे इलेक्शन हे राष्ट्रासाठी खूप महत्त्वपूर्ण इलेक्शन आहे. बाबासाहेबांनी सांगे आम्ही भारताचे लोक. त्यामुळे भारताच्या लोकांचं लोकशाही कशी टिकली पाहिजे, देशाचं संविधान कसं टिकलं पाहिजे, यासाठी आम्हासाठी हे इलेक्शन आहे. तुम्ही मागे सुद्धा बघितलं असेल, वंचित आघाडीला सुद्धा सातत्याने हातपाया पडण्याचं काम मी त्यावेळी केलं की बाबा हे इलेक्शन बाबासाहेबांच्या संविधानासाठी आहे. जर या देशामध्ये जर आज तुम्ही सगळेजण जाणता की सगळ्या यंत्रणाला मोडीत टाकण्याचं काम केलेलं एक मोठ्या प्रमाणामध्ये हिटलरशाही हुकुमशाही समोर दिसते. जो आपल्याकडे येत नाही त्याला कशाही तऱ्हेने आणणं, मग आयदर या सरकारी यंत्रणांचा वापर करायचा, पैशाचा वापर करायचा. सरकारी यंत्रणा पैसे संपले की त्या ठिकाणी सरकारसुद्धा तोडायची, जी बसलेली सरकार आहेत. ही कुठेतरी लोकशाहीला धरून ह्या गोष्टी होत नाही आहेत. त्यामुळे आमच्यासमोर ध्येय खूप मोठं आहे. ध्येय जेव्हा मोठं असतं ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या मागे ठेवायच्या असतात. बिलकुल आमची पण इच्छा आहे ॲज अ पक्ष, ॲज अ मुंबई अध्यक्ष, की आमच्या पक्षाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, बरोबरीची जागा मिळाल्या पाहिजेत. आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की 3 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, कारण मुंबईमध्ये जेवढी शिवसेना आहे तेवढंच आमचं काँग्रेसचं पण अस्तित्व आहे. आणि म्हणून आम्ही मागण्याचे काम केलं की आम्हाला 3 जागा पाहिजे. ज्यांच्या भारी तुम्ही लोक कालपासून प्रश्न विचारतात, जे ट्विटवर ट्विट करतात, त्यांच्यासाठी सुद्धा मांडण्याचं काम मी केलं. त्यांना मिळाले पाहिजे. पण शेवटी काही पक्षाचे निर्णय असतात, शेवटी काही निर्णय घेतले जातात आणि त्याच्यानंतर तो निर्णय झाल्यानंतर आमचा उद्देश मोठा आहे. आणि उद्देश साध्य करण्यासाठी जर आम्हा सगळ्यांना सॅक्रिफाईससुद्धा करावं लागलं तर एका दिवसात सॅक्रिफाईस करायला आमचा काही विरोध असण्याचं काम नाही. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की ही लढाई ही भाजपाला हरवण्याची लढाई आणि या ठिकाणी महाविकास आघाडीला जिंकवण्याची लढाई आहे. त्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आणि काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून जो आदेश आम्हाला वरून येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करू. आणि सांगितलं पक्षाने काम करा तर काम करू. पक्षाने ठरवलं की नाही तुम्हाला इथे उमेदवारी करून इथे उभं राहायचं, तिथे उभं राहण्याचं काम करू. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आमची भूमिका हीच आहे, जे आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ती भूमिका आम्ही घेऊन जाऊ. आमचं जे म्हणणं आहे पक्षशिस्त म्हणून आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना मांडलेलं आहे. येणाऱ्या काळात ते निर्णय घेऊन आम्हाला सांगतील. पण एक मात्र नक्की, ह्या देशासाठी, ह्या देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि या देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी आम्ही जी ही शक्ती ह्या नष्ट करू इच्छिते, आपल्या सर्वांना माहिती आहे, एक प्रवृत्ती झालेली आहे. जी प्रवृत्ती कुठे ना कुठे दडपशाही करण्याचा प्रयत्न करते, त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी. आता तुम्ही सांगा ना, आमचे 11 अकाउंट फिक्स केले, इन्कम टॅक्सच्या नोटीस आम्हाला येतात, भाजपाला का विचारत नाही? सर्वोच्च न्यायालय SBIला प्रश्न विचारते. आज आम्ही प्रश्न विचारतो ज्या वेळेला मूलभूत प्रश्नाबद्दल चर्चा नाही. आणि जे जात आहेत प्रत्येकाच्या स्टेटमेंटमध्ये, मी काल एका पत्रकारांचं मनापासून अभिनंदन केलं की एक पत्रकाराने ट्विट केलं, ही सगळी मंडळी जाताना एक शब्द वापरत आहेत आणि तो शब्द कुठेतरी भाजपा आणि RSS आहे का, शब्द चेक केला पाहिजे तुम्ही पत्रकारांनी. तुमच्याच एका पत्रकारांनी काल ट्विट करून सांगितलेलं आहे की 4-5 मंडळी गेली भाजपामध्ये आमच्यामधले निघून, आणि त्यांचं पत्र कोण ड्राफ्ट करतंय किंवा त्यांचं हे कोण ड्राफ्ट करतंय. आता काल निरुपम साहेब पण बोलून गेले. अहो तुमचा, आम्ही सुद्धा प्रभू रामजींना मानणारी मंडळी आहोत. काँग्रेसची विचारधारा ही सर्व धर्म समभावाची विचारधारा आहे. काँग्रेसचे जे प्रभू राम आहेत हे महात्मा गांधींचे राम आहेत. महात्माजींनी मरताना सुद्धा काय बोलले, शेवटचे शब्द काय आहेत महात्मा गांधीजींचे, हे राम आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूजी मला समजले नाहीत तुम्ही म्हणता, तर तुमचं दुर्भाग्य आहे. तुम्हाला नथुरामाचा गोडसेचा बरोबर राम कळला. आम्हाला सर्व माहिती आहे की हे जे चाललेलं आहे हे एका धार्मिक त्या ठिकाणी वातावरण तयार करणं, धर्माबद्दल बोलून जात आहेत. कोणी महागाई बेरोजगारीबद्दल बोलतच नाही. प्रत्येक धर्माचा तुम्ही आदर ठेवणं, त्याचा स्वीकार करणं हे संविधानाने सांगितलेलं आहे. आणि सर्व धर्मसमभाव मांडणारे आम्ही मंडळी आहोत, त्यामुळे आम्ही प्रत्येक धर्माचा त्या ठिकाणी आदर ठेवतो. पण दुर्दैवाने आजकाल राजकारण हे वेगळ्या तऱ्हेने चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोण करतं हे सांगायची मला गरज नाही. भाजपाचं राजकारण हे खूप घाणेरडं राजकारण आहे आणि खूप गलिच्छ राजकारण आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे. नक्कीच तुम्ही म्हणालात की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत आणि जिथे कॉम्प्रोमाइज करायची गरज पडली आम्ही तिथे कॉम्प्रोमाइज करू. मात्र तुमची सांगलीमध्ये ताकद आहे आणि तिथे पाहिजे तेवढी ताकद ठाकरे गटाची नाही आहे, हे तिकडचे नेते सुद्धा सांगतात.
मग ठाकरे गट का मागे फिरत नाही? जर लोकशाही वाचवण्याची गोष्ट जर आली आणि कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठाकरे गट देऊ शकेल. ॲज अ पक्ष कार्यकर्ता, पक्षाचा अध्यक्ष म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेची भूमिका अध्यक्षांपर्यंत आमच्या पक्षाच्या सांगणं माझं काम आहे. मी काही ठाकरे गटाची प्रवक्ता नाही आहे, मी काँग्रेस पक्षाची अध्यक्ष आहे आणि म्हणून माझी भूमिका मी पक्षश्रेष्ठींना सांगितलेली आहे. मुंबईची असेल किंवा सांगलीची असेल, विश्वजित कदम साहेबांनी सांगितली, बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितली. शेवटी पक्षाच्या श्रेष्ठींना आपली भूमिका सांगणं आणि पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली त्याला कार्यकर्ता म्हणून काम करणं ही शिस्त आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी अपेक्षा करते की पक्षामधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या शिस्तीचं पालन करावं. आमची विचारधारा एक झालेली आहे, आमचं ध्येय एक आहे, आमची मनमिळवण झालेली आहे आणि आम्हाला उद्देश पण आमचं माहिती आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ मंडळी आमची बसतील, याच्यावर निर्णय घेतील. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की मुंबईमध्ये सुद्धा आता तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की साऊथ मुंबई असेल, साऊथ सेंट्रल असेल किंवा कुठलाही तुम्ही मुंबईमधला एरिया बघितला, आम्ही एकत्र कामाला सुरुवात केलेली. आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं तणावाचं वातावरण नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की सांगली असेल किंवा कुठलाही असेल, या संदर्भामध्ये सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी यावर विचार केला पाहिजे. मी सुद्धा त्यांना मध्ये बोलले होते की साहेब तुम्ही विचार केला पाहिजे, कारण जोपर्यंत एकमेकाला आपण सन्मानाने वागवू आणि एकमेकाबरोबर एकत्रपणे काम करायचं असेल तर एकमेकांशी जुळवून घेणं ही आपल्याला काळाची गरज आहे आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं त्याच्या संदर्भात त्याच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा मी मंत्री होते जेव्हा ते मुख्यमंत्री महोदय होते. त्यामुळे मला वाटतं त्यांच्याकडून मी अपेक्षा करते की ते सुद्धा ही भावना समजून घेतील कार्यकर्त्याची. शेवटी कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं, कार्यकर्त्याला पाहिजे असतं की पार्टीला सन्मान मिळाला पाहिजे आणि पार्टीला प्रतिनिधी मिळालं पाहिजे. ती सुद्धा भूमिका ते समजून घेतील अशी मी अपेक्षा करते. काल कसं म्हणाले की मुंबईमध्ये आम्ही 2 जागा सोडल्या आहेत, जर मित्र पक्षाला त्या जागा लढवायच्या असतील तर ते उमेदवार जाहीर करतील, अन्यथा आम्ही तिथे आमचा उमेदवार देऊ. नाही, ठीक आहे ना, त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या पक्षाची म्हणून सांगितली. आता आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आमची श्रेष्ठ ठरवतील. तर त्यांच्याकडून मी अपेक्षा करते की ते सुद्धा ही भावना समजून घेतील कार्यकर्त्याची. शेवटी कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं, कार्यकर्त्याला पाहिजे असतं की पार्टीला सन्मान मिळाला पाहिजे आणि पार्टीला प्रतिनिधी मिळालं पाहिजे. ती सुद्धा भूमिका ते समजून घेतील अशी मी अपेक्षा करते. काल कसं म्हणाले की मुंबईमध्ये आम्ही 2 जागा सोडल्या आहेत, जर मित्र पक्षाला त्या जागा लढवायच्या असतील तर ते उमेदवार जाहीर करतील, अन्यथा आम्ही तिथे आमचा उमेदवार देऊ. नाही, ठीक आहे ना, त्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या पक्षाची म्हणून सांगितली. आता आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आमची श्रेष्ठ ठरवतील. आताही आमच्याकडे एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते, आमच्याकडे CEC बसते, आमच्याकडे त्या ठिकाणी सेंट्रल जे आहे ते लिडरशिप बसते आणि ते निर्णय घेतात. आताही मी जसं म्हणाले की दक्षिण मध्य मुंबईमध्ये काँग्रेसची ताकद आहे. धारावीमध्ये खरं तर तुमचा दांडगा तिकडे संपर्क आहे. एकनाथ गायकवाडसुद्धा तिथून आमदार होते, या मतदारसंघाचे ते खासदारसुद्धा होते. तर तुमचं नाव खरं तर चर्चेमध्ये होतं की तुम्ही इथून निवडणूक लढवणार. अजूनही तुम्ही इच्छुक आहात किंवा पक्ष अजूनही या जागेसाठी आग्रही आहे का? मी सांगितलं ना तुम्हाला की कुठल्याही सीटसाठी आग्रही राहणं काही चुकीचं नाही. मी तर नेहमी सांगते, जो पक्षाचा कार्यकर्ता झेंडा उचलतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. मग कॉर्पोरेशन असेल, आमदार असेल, खासदार असेल, पण शेवटी पक्षाने निर्णय घेतल्यानंतर आणि आमचा पक्ष आमचा निर्णय घेईल. आमच्या पक्षाचा अजून आम्हाला काही सांगणं निरोप आलेला नाही आणि आमची भूमिका आम्ही आमच्या पक्षाकडे मांडलेली आहे. जसं तुम्ही पण म्हणताय की ह्या मतदारसंघामध्ये पण मी तुम्हाला गायकवाड साहेबांचं नाव घेतलं म्हणून तुम्हाला मी सांगते, गायकवाड साहेब मंत्री असताना गायकवाड साहेबांचं तिकीट कापलं गेलं, पण गायकवाड साहेबांनी पक्ष नाही सोडला. आम्ही पक्षाची वफादार मंडळी आहोत, निष्ठावान कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, आमच्यासाठी पक्ष हा सर्वतोपरी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर पक्षाने सांगितलं की वर्षा गायकवाड तुम्हाला दक्षिण मध्य मुंबईमधून लढायचं, मी लढायला तयार आहे. पक्षाने सांगितलं की तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करायचं आहे, मी तेही करायला तयार आहे. शेवटी असं आहे की जसं मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की या देशाचं पंतप्रधान बनण्याचं जे आहे तो सन्मान काँग्रेसला मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी एक गोष्ट सांगते अजून सगळ्यात महत्त्वाची, की या सगळ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जेव्हा राहुल गांधींच्याबरोबर फिरण्याचा योग आला किंवा भेटण्याची संधी लोकांना मिळाली, आज लोकांमध्ये किती परेशानी आहे तुम्ही पण जाणता, आज लोक किती बेचैन आहेत ते तुम्ही पण जाणता. आज शेतकरी असेल, कष्टकरी असेल, जरा आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही या. फक्त इव्हेंटबाजी करण्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे खूप पुढे आहेत आणि खूप इव्हेंटबाज्या केल्या. ते काय म्हणतात डीप क्लिनिंग, तुम्ही हे दिलं ते दिलं, पण तुम्हाला माहिती आहे परवाच्या लोक बोलत आहेत, लोक वाट बघतायत, लोक शांत आहेत. त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही समजताय लोक शांत आहेत. लोकांना कळतंय की काय चाललंय. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे करताय ते योग्य, पण लोकांना बरोबर कळायला लागलं की कालपर्यंत ईडीची नोटीस देणारा माणूस परवा पार्टीमध्ये जातो आणि स्वच्छ होतो. कालपर्यंत ज्याला तुम्ही नॅशनल करप्ट पार्टी बोलत होता तो तुमच्याकडे येतो आणि लगेच त्याचा क्लोजर रिपोर्ट जातो. लोकांना सगळं कळतंय. तुम्ही महामहिम राष्ट्रपतींचा सन्मान ठेवू शकत नाही, तुम्ही महिलांच्या बाबतीत तर तुम्ही बोलू शकत नाही. कमीत कमी आम्हाला अभिमान आहे
की मी मुंबईचे अध्यक्ष आहे. ह्याच्या आधी आम्ही जेव्हा मंत्रिमंडळात होतो 2 महिला कॅबिनेट होतो काँग्रेसमध्ये 11 पैकी. तुम्ही काय सांगता आम्हाला? म्हणजे तुम्ही राष्ट्रपतींना त्या काय म्हणतात त्याला नवीन संसदेचं ओपनिंग करायला बोलवत नाही. तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन जाताना मंदिरामध्ये घेत नाही. तुम्ही खुर्चीमध्ये बसता आणि त्यांना बसवत नाही. तुमची मानसिकता काय आम्हाला चांगली माहिती आहे. तुमची मानसिकता ही मनुवादी आहे. तुमची मानसिकता हेगडेवार आणि गोळवळकर गुरुजीची आहे. आणि आमची भूमिका ही लोकशाही आणि बाबासाहेबांच्या संविधानाची. त्यामुळे आमचं ध्येय मोठं आहे. ह्या देशासाठी आम्हाला लढाई लढण्याचं काम करायचं आणि म्हणून ज्या ठिकाणी देश असतो त्या ठिकाणी वेळप्रसंगी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॅक्रिफायसेस पण करावे लागतात. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ह्या होत्या आपल्यासोबत आमदार वर्षाताई गायकवाड, ज्यांनी संजय निरुपम यांच्यासह देशामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक विषयावरती, त्याचसोबत महाविकास आघाडीमध्ये जो जागा वाटपाचा तिढा आहे आणि तो आता जवळपास सुटलेला सुद्धा आहे, त्याचसोबत मुंबईमध्ये काँग्रेस नक्की किती जागांवरती आग्रही आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.